तर नमस्कार मित्रांनो, आता पैलवानची झाली आहे प्रॅक्टिस आणि आपण आता हे सगळे जे पैलवान दिसतात आपल्याला तिन्ही ते आहेत कर्नाटकचे पैलवान. तर त्यांच्याकडूनच आपण कर्नाटकच्या कुस्तीचा थोडक्यात इतिहास, कोण कोण मोठे पैलवान झाले, कोणते कोणते ह्यांचे मेडल आहेत. तर हे आहेत पैलवान सुनील फडतरे. तर नमस्कार पैलवान. तर थोडक्यात माहिती सांगा की कुस्ती तुमची सुरुवात कशी झाली लहानपणापासून? लहानपणा म्हणजे आमचा मोठा बंधू दोघं कुस्ती खेळायचे, बरं. सचिन पडतर आणि सतीश पडतर. हां. मग त्यांना बघून कुस्ती चालू. त्यांचे कोणते मेडल आहेत वगैरे? त्यांचे सिनियरला मेडल आहे 4-5 वर. सिनियरला. आणि आता कामाला वगैरे लागेल का कुस्तीमध्ये? मोठा भाऊ एअरफोर्समध्ये कुस्तीमध्ये आणि दुसरा आहे ते पण रेल्वेत आणि मी पण रेल्वेत. बरं. पैलवान कर्नाटक केसरी स्पर्धा जी होती त्यामध्ये किती वेळा नंबर आहे तुमचा? तीनदा केसरी झाला ओपन. म्हणजे ट्रिपल कर्नाटक केसरी झाला. जसं आपल्या इकडं ट्रिपल महाराष्ट्र केसरी होतं तसे ट्रिपल कर्नाटक केसरी झाला. तर हे दुसरे त्यांचे पुतणे आहेत. तर पहिल्यांदा तुमची थोडक्यात माहिती सांगा. माझं नाव सदाशिव नलोडे आहे. हां. माझं 86ला कर्नाटक केसरीमध्ये 3 वेळा नंबर आहे. बरं. गोल्ड आहे आणि नॅशनल मेडल 2 वेळा आहे. आणि इथं किती दिवस झालं प्रॅक्टिसला? शिवरामदादा तालमीत घेऊन 4 वर्ष झालं. बरं. इथं सराव करतो. पहिल्यांदा तुमची माहिती सांगा. माझं नाव बापूसाहेब शिंदे. मी एकदा कर्नाटक केसरी आहे आणि 3 वेळा नॅशनलला मेडल आहे. बरं. आता कुठं प्रॅक्टिस करता? आता इथंच शिवरामदादा तालमी. बरं.